कधी असं झालंय का तुमच्यासोबत की मनात मोटिवेशन असतं पण बॉडी साथ देत नाही? हो, 19 दिवस झाले आणि खरं सांगायचं तर हे 19 दिवस मला खूप काही शिकून गेले. कधी एडिटिंगचा कंटाळा, तर कधी डेली रुटीनमध्ये चेंजेस करून द्यायचे. कधी असं वाटायचं की एकच क्लिप काय परत-परत टाकायची आणि एकाच ठिकाणी आपण काय टाकू शकतो. कारण आपण स्टुडंट असल्यामुळे आपण डेली कुठे जाऊ नाही शकत. त्याच्यामुळे एकच ठिकाणचं काय टाकायचं असं मला वाटायचं. पण मी कन्सिस्टन्सी ठेवली कारण मी स्वतःला शब्द दिला होता. सुरुवातीला वाटायचं की रोज व्हिडिओ टाकून काय होणार? पण मला आज कळतंय की माझा रोजचा तो एक व्हिडिओ माझी सेल्फ ग्रोथ घडवतोय. तुम्ही पण असं काही चालू ठेवलंय का? जर असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बघू कन्सिस्टन्सी कोण सांभाळतं. लोक म्हणतात व्ह्यू नाही आले, पण तरी मी म्हणतो की व्ह्यू नाही आले तरी मी स्वतः विजिबल झालो. मला माझ्या स्वतःच्या नजरेत कॉन्फिडन्स मिळाला. मला माझ्या स्वतःचा वॉइस सापडला. 19 दिवस झाले, आता थांबायचं नाही. मला माहिती आहे व्हिडिओ परफेक्ट नाही बनत आहेत, पण मला कळतंय की माझी सेल्फ ग्रोथ आणि माझं स्वतःचं परफेक्शन एकदम क्लिअर होत आहे. कधी असं वाटतं की माझे व्हिडिओ कोणी बघत नाही, पण मी बघतोय आणि हे माझ्यासाठी पुरेसं आहे. आज 20वा दिवस आहे. थकवा आहे पण हार नाही. सुरू केलं तेव्हा कोणी नाही होतं, पण आता माझ्या या जर्नीला मिनिंग मिळालंय. रोज थोडं थोडं झालं तरी चालेल, पण कन्सिस्टन्सी बरकरार ठेवणार. अजून तर आपली सुरुवात आहे. कदाचित तू पण हे ऐकतोय आणि मला असं वाटतं की तुला पण कंटेंट क्रिएटिंग मध्ये काहीतरी थोडाफार इंटरेस्ट वाटतो. जर चालू करायचं असेल तर आजच चालू कर. लोकांचे शब्द ऐकू नको. लोक काय म्हणतात याचा विचार करू नको. फक्त स्वतःचा विचार कर. आजचा व्हिडिओ ऑन कॅमेरासाठी होता. आता उद्यापासून आपले डेली व्लॉग्स रेग्युलर येतील. धन्यवाद. जय श्रीराम.